सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर रिद्धिसिद्धीची अशी करामत चालू होती, कारण आम्ही निघालो होतो हातगावला आणि ह्या बसल्या होत्या दोघीजणी खेळत कासवासोबत. तर असं आमच्या लाण्याबाबाच्या घरी कासव आहे, तर तो कासव तो घरी घेऊन आल्या होत्या आणि खेळत मला दाखवत होत्या. मग त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं हातगावला. याच्यासाठी मी सगळी तयारी करून ठेवली होती आदल्या दिवशीच, सामानाची बांधाबांध. आणि रविवारी ऑटोवाला सकाळी लवकर येणार होता, कारण लवकर सांगितलं होतं यांनी. तसं तर आम्हाला शनिवारीच जायचं होतं, पण लेकरांना सुट्टी होती आणि यांचं पण काम झालेलं नव्हतं शेतातलं, त्याच्यामुळं आम्ही रविवारी लवकर निघालो होतो. तर ऑटोमध्ये असं यांना आईला आणि लेकरांना बसून दिलं सगळं सामानसोबत बांधून. आणि त्याच्यानंतर आम्ही दोघंजणं गाडीवर जाणार होतो. यांना काढून दिलं आणि परत बसले होते मी 7 तारीतील माझं घर आवरत. तर हे मी भांडे सगळे स्वच्छ घासून असे ठेवले होते, ते परत लावत टाकीमध्ये सर्व टाकून दिले आणि झाकून ठेवलं. परत सगळे घरं झाडून घेतले, पुसून घेतले आणि नंतर आम्ही पण दोघंजणं निघालो होतो हातगावला जाण्यासाठी. तर सगळ्या घरांना लॉक लावली आणि अंगुराची वेल इतकी सुंदर झाली होती. आम्ही आलो होतो तेव्हा नेमकेच पानं यायला सुरुवात झाली होती. तर आता अंगुरं पण लागायला सुरुवात झाली, छोटे छोटे घडं लागत आहेत. तर आम्हाला सगळं काम करून जाण्यासाठी अर्धा पाऊण तास लागला होता. त्याच्यानंतर आम्ही गडबडीने निघालो, कारण ऑटोवाल्याचा फोन आला होता की पोचलो म्हणून. आणि त्याच्यानंतर हातगावला आल्यानंतर लेकरांनी सगळं सामान ऑटोतून असं काढून किचनमध्ये आणून ठेवलं होतं आणि रिद्धिसिद्धी बसल्या होत्या साफसूफ करत. तर आल्या मी अगोदर गॅसचा वटा वगैरे किचनमधलं साफ केलं आणि भांडी सगळी बाहेर आणून ठेवली होती घासायला. नंतर पटापटा भांडे घासून घेतली. तर मध्येच लेकरांना थोडीशी भूक लागली होती, मग त्यांना पोहे करून दिले आणि नंतर परत पसारा सावरत बसली. तर हे डबे काढण्यात माझा वेळ गेला. त्याच्यात पालीचे अंडे पण खूप निघत होते. सगळे म्हणतात की साफसफाई करायची काय गरज आहे, पण उन्हाळ्यामध्ये ना साफसफाई करणं खूप गरजेचं असतं, कारण पालीचे अंडे कुठं ना कुठं पाली घालतच असतात आणि उन्हाळ्याच्या पाली पण खूप निघतात. तर मग नंतर मी डबे घासून असे ठेवले आणि जे अगोदर घासले होते भांडे ते परत किचनमध्ये आणून ठेवले होते साफ करून परत लावण्यासाठी. नंतर रॅक आणून घासून लावला होता. त्याच्यानंतर रिद्धीने पूर्ण भांडे रॅकमध्ये लावले आणि परत मग आम्ही दोघींनी अशी सामानाची भराभरी चालू केली डब्यांमध्ये. पीठ, डाळी, तांदूळ, साखर असं चालू होतं आमच्या दोघीचं. तर या साफसफाईमध्ये आणि सगळ्या कामामध्ये रिद्धीने आणि शोमने माझी खूप सारी मदत केली होती. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याच्यानंतर सर्व सामान व्यवस्थित ठेवत स्वयंपाक बनवला. भेटूत नेक्स्ट व्हिडिओमध्ये.